मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज खरात साहेबांनी भेट घेतलेली. आपल्यासोबत स्वतः खरात साहेब जरांगे पाटलांचा इकडे मुंबई दौरा आहे, त्या पार्श्वभूमीवर तुम्ही भेट घेतली, काय चर्चा झाली? मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये गेले कित्येक वर्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आदरणीय मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहे. परंतु अजूनपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही आणि कोणतीही दाद मिळवलेली दिसत नाही. उलट चुकीचं काहीतरी सांगून फसवण्याचा प्रकार केलेला स्पष्टपणे दिसत आहे. मी सरकारला विनंती करतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे नाही, तर मिळाल्यासाठी आपण काय करताय हे मराठा समाजाला स्पष्टपणे आपण लेखी सांगितलं पाहिजे. मुळात आदरणीय मनोज जरांगे पाटील हे मुंबईला येतात, याचा अर्थ या आरक्षणाबद्दल काहीच सरकारने केलेलं नाही स्पष्टपणे दिसून येत आहे. मुळात जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, त्यांची जी RSS मातृसंस्था आहे, यांना मुळात भारतातली आरक्षण व्यवस्थाच मान्य नाही. हे आरक्षण व्यवस्थेलाच विरोध करतात. मुळात त्यांना दलित आणि आदिवासींना जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाला सुद्धा त्यांचा विरोधच आहे. त्यामुळे मराठा समाजाला त्यांना आरक्षण द्यायचंच नाही. आणि ओबीसी समाज जे मंडळ लागू करून आरक्षण दिलं ते सुद्धा VP सिंगांनी दिलं. भारतीय जनता पार्टीने या आरक्षणाला, ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता, कमंडल यात्रा काढली होती. मी आज यासाठी आलो होतो की आदरणीय मनोज जरांगे पाटील यांची मी भेट घेतली. त्यांना सांगितलं की महाराष्ट्र राज्यातील माझा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट पक्ष तुमच्या बरोबर आहे. मी स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे, माझे कार्यकर्ते सहभागी होणार आहे आणि मी आवाहन सुद्धा करणार आहे की आंबेडकरी समाजाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे. जे आंदोलन मुंबईमध्ये होत आहे याला पूर्णपणे सक्रिय पाठिंबा येऊन पाठिंबा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सरकारला मी एक मागणी करतोय आपल्या माध्यमातून की जरांगे पाटील साहेब मुंबईला येणार आहेत आरक्षणाच्या आंदोलनासाठी. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारने अडवू नये. त्यांच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आंबेडकरी समाज खपवून घेणार नाही. आंबेडकरी समाज जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जरांगे पाटील यांच्या बरोबर कायम मुंबईमध्ये असणार आहे. खरं साहेब, काल एक ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा तुम्ही अगोदरच प्रतिक्रिया दिलेली. मात्र त्यांचं असं म्हणणं की इमेज माझी आहे पण आवाज AI जनरेटेड आहे आणि कुठेतरी ओबीसी आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे ना, तो त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, प्रश्नच नाही. असू पण शकतं, मला त्याच्याबद्दल काय माहित नाही. आणि जर असं असेल तर त्याची चौकशी होणं काळाची गरज आहे. आणि चौकशी का व्हावी तर ते ज्या मुख्यमंत्री साहेबांची ते बाजू घेतात, देवेंद्र फडणवीस साहेबांची, भाजपाची, त्यांनी सांगावं लगेच चौकशी करावी. आणि ज्यांनी कुणी असा चुकीचा व्हिडिओ टाकला त्यांना अटक करण्यात यावी. त्यांची तर जवळची संमत देवेंद्र फडणवीस साहेबांची. माझं मुळात मत आहे की जे लक्ष्मण हाके स्वतःला ओबीसी समाजाचे नेते समजतात ते भाव चढलेले आहेत. हे माझं स्पष्ट मत आहे. का भाव चढलेले आहेत? त्यांना कळायच मार्ग तयार नाही की ओबीसी समाजाला जे मंडळ एक भारतामध्ये लागू केला ते VP सिंग साहेबांनी केला आणि त्याची अंमलबजावणी आदरणीय पवार साहेबांनी केली. विनाकारण रोज उठायचं आणि पवार साहेबांवर बोलायचं, विनाकारण उठायचं आणि मराठा समाजाच्या नेत्यांवर बोलायचं. आणि या महाराष्ट्रामध्ये काहीतरी चुकीचं घडवण्याचा प्रयत्न यातून दिसतो ना. यातून भांडणं होऊ शकतात ना दोन समाजामध्ये. मी जरांगेंना सांगतो की जरांगेंनी आदरणीय जरांगे पाटील साहेबांना आम्ही ज्यावेळेस भेट घेतली त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढताय, आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि हाके जर पाहिलं तर दोन समाजामध्ये ते निर्माणीकरण वक्तव्य करतात ना, हे स्पष्टपणे दिसतंय ना. त्यामुळे हाकेंना मी सांगतोय पहिली गोष्ट, पहिलं भारतीय जनता पार्टीला ओळखा. भारतीय जनता पार्टीचे हस्तक दिसतात ना. एवढंच जर त्यांना प्रेम होतं तर एक त्यांना माझा प्रश्न आहे हाकेंना, तुम्हाला मुळात शहाणवाड्याचं धनगर समाज गेले कित्येक वर्ष मागणी करतोय की शहाणवाड्याचं नाव होळकर वाडा करा. ती लढाई करा की, ती लढाई तुम्ही देत नाही, त्यांच्या विरोधात का नाही बोलत? करा ना होळकर हिंमत असेल तर. धनगर समाजाला आरक्षण शेड्यूल ट्राईब मधून धनगर समाज मागणी करतोय, त्यासाठी कोणती लढाई लढताय? त्यासाठी कोणती आंदोलन करताय? त्यासाठी तुम्ही या सरकारच्या विरोधात आंदोलन करणार का? हा माझा प्रश्न आहे. उठसूट आदरणीय जरांगे पाटील साहेबांवर तुमचं स्टेटमेंट येतं, त्यामुळे तुम्हाला प्रसिद्ध होतात, तुम्हाला यायचंय, हे तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय ना. हे चुकीचं आहे. त्यामुळे हाकेंनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि सुधारावं. दुसरी गोष्ट, हाकेंनी मध्यंतरी सोशल मीडियावर चर्चा होती की तिकीट मागितली होती काँग्रेस, राष्ट्रवादी, BJP, शिवसेना, मला माहित नाही, पण कुठल्या तरी पक्षाची. म्हणजे हाकेंचं जिथं भेळ तिथं खेळ हे स्पष्टपणे दिसतंय ना. आज भारतीय जनता पार्टी सरकार आहे, त्यांच्या पुढे करताना दिसतात. ज्याच भारतीय जनता पार्टीने मंडळ आयोगाला विरोध केला होता, ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता, त्या भारतीय जनता पार्टीची बाजू घ्यायला हाकेंना लाज तरी वाटते का नाही? नक्कीच हे होते सचिन खरात यांनी थोड्या वेळापूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला तर राज्यभरातील आंबेडकरी समाज शांत राहणार नाही, अशा प्रकारचा इशारा देखील त्यांनी यावेळी सरकारला दिलेला आहे. अक्षय शिंदे, साम TV न्यूज, अंतरवाली, सराटी, जालना.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.